काल संध्याकाळी दळण आणला होता, गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ. तर अशा पद्धतीने मी झाकण ठेवले होते रात्रभर, असे थोडेसे उघडे झाकण करून ठेवले होते, म्हणजे पीठ गरम असतो त्याच्यामुळे. आणि मग दुसऱ्या दिवशीच्या सकाळी झाकण झाकून घेतले डबे, तिथे ठेवले. मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली. काल संध्याकाळी रुद्रांशचे पप्पा गावाला गेले होते काही कामानिमित्त, तर दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी आले आणि इथे सकाळी सकाळी तांब्याचा हंडा, स्टीलचा हंडा घासून घेतला होता. हंड्या घासल्यानंतर एखाद्या कोरड्या कापडने असं पुसून ठेवलं ना तर अजिबात डाग पडत नाही आणि आपले हंडे चकचकीत दिसतात. संध्याकाळी रुद्रांशचे पप्पा आले बघा, आणि ही आली आहे निधी. माझे पूर्वीपासून जे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे की ही निधी आहे. याला सुट्ट्या लागल्या तेव्हापासून हे दोन्ही बहीण भाऊ गावाला होते, सासरी म्हणजे आपल्या आजीजवळ, म्हणजे आमच्या सासरी होती ती. आणि आता शेतीचे कामं होते त्यावेळेस तिचे पप्पा सुद्धा आलेले आहेत, तर ते गावालाच आहेत. रुद्रांशचे पप्पा गेले तर त्यांना सांगितली होती यांना घेऊन या म्हणून, 8-4 दिवस आमच्याकडे राहतील. आणि इथूनच जवळ त्याच्या मामाचं गाव आहे, तिकडे जाऊन सुद्धा 8-4 दिवस राहतील. तोपर्यंत मग काय शाळा सुरू व्हायचीच दिवस येतील. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मस्त अशी भरल्या वांग्याची भाजी केली होती. आणि आजकाल तर ना सकाळ संध्याकाळ आंब्याचा रसच चालू असतो. गावावरून भरपूर आंबे आणले होते आणि त्याचे 3-4 आंब्याचा जरी रस केला ना तरी एकदम मस्त टोप भरून होतो आणि एकदम घट्ट होतं. आणि अजिबात याचा रासायनिकचा कशाचा वापर केलेला नाही, एकदम नॅचरली पिकलेले आहेत, त्याच्यामुळे टेस्टीसुद्धा लागतात. आणि रुद्राचे पप्पा गावाला गेले होते त्यावेळेस छोटे छोटे चोखायसाठी आंबे आणले होते. पहिल्यांदाच सासरचे आंबे आलेले आहेत ते पण, हे गेले होते म्हणून. मोठे मोठे झाडं आहेत, सारा गाव खातो, सगळेच खातात, पण आम्हालाच खायला मिळत नाही. ह्या वर्षी मिळाले भरपूर आंबे खायला, मजाच आहे आंबे खायची. रुद्राज तर तोंडात सुद्धा घेत नाही, तर सोडूनच द्या, तो बऱ्याच वस्तू खात नाही. पण निधी ना सगळ्या वस्तू खाते, आंबा सोडून. कच्चा आंबा सुद्धा खात नाही, पिकला नाही, रस नाही, काही नाही. फ्रुटी माझा वगैरे पिते, पण ती आंब्याचा रस अजिबात खात नाही किंवा पित नाही. आणि यांचे खेळ तर चालूच असतात आमच्याकडे ना. ह्या वर्षी भरपूर पाहुणे येऊन गेले.